मित्रांनो, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच लाईफला पण दोन अँगल असतात. एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. कोणी आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह अप्लाय करतात, कोणी आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह अप्लाय करतात. ज्याची जशी सोच त्याप्रकारे तो अप्लाय करतात. तर विपश्यना साधना का करावी आणि का करू नये असे दोन्ही पैलू आहेत. तर विपश्यना साधना का करावी याबद्दल मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर विपश्यना साधना का करू नये याबद्दलसुद्धा मी सांगते की जे गोयंकाजी आहेत, आचार्य गोयंकाजी, ते मुख्यपणे आपल्याला कायम विपश्यना साधनेत हेच सांगत राहतात की जप, तप किंवा देव, धर्म या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातला धर्म फक्त ते मानतात, धर्मासाठी काम करतात. ते देवाला मानत नाहीत किंवा ते या जगात देव आहे ही संकल्पनाच त्यांना माहिती नाही. पण आपण ज्या घरातून येतो, आपण पिढी दर पिढी हे शिकतो की ह्या जगात तीन देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यातला शिवशंकर जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि मग बाकी नंतर येतात तीन देवी. महालक्ष्मी येते, त्याच्यानंतर महासरस्वती येते, माता पार्वती येते. आणि आपण मूळ हे जे देव आहेत ह्यांना आपण मानतो. आपण मूर्तीपूजा करतो, तिकडे मूर्तीपूजा ही वर्ष आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्यांच्या पटत नाही. मेन म्हणजे जे संस्कार आपल्यावरती पिढी दर पिढी होत गेलेले असतात त्या संस्कारांना इथे खंडित केलं जातं की हे असं काही नाही आहे. गोयंकाजी आपल्या प्रवचनातसुद्धा बोलतात की ज्या प्रकारे तुम्हाला एखाद्या देवाची मूर्ती दाखवली जाते किंवा ज्या प्रकारे त्याचा फोटो दाखवला जातो, जेव्हा तुम्हाला दर्शन होतं तेव्हा त्याच रूपात येतं. त्यामुळे ह्या जगात देव आहे हे आम्ही मान्य करत नाही. ह्या जगात देव आहे किंवा देवाचं अस्तित्व आहे या गोष्टी ते लोक मान्य नाही करत. आपल्याला हीच गोष्ट खटकते की आपण ज्या गोष्टी आयुष्यभर मानत आलेल्या आहोत, आपण लहानपणापासून ज्या गोष्टी शिकलेल्या आहोत, आपल्या धर्मग्रंथांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, अगदी रामायण, महाभारत, शिवपुराण, भगवद्गीता, या सर्वांमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या देवांचा उल्लेख आहे, त्या देवांचा उल्लेख हे लोक करत नाही. तर मी म्हणेन, तुम्हाला विपश्यना साधना करायची असेल तर ही गोष्ट अगदी मनात ठाम बांधून जा की तुम्हाला जे मानायचं आहे तेच मानायचं. कारण माझ्यासाठी, मी स्वतः शिवशंकराची भक्त आहे, त्यामुळे मी कधीच म्हणणार नाही की ह्या जगात देव नाही आहे. कारण मी अनेक वेळा अनुभव घेतलेले आहेत आणि माझ्यासाठी हे खूप छान अनुभव आहेत की मला परमेश्वराच्या अनेक अस्तित्वांची, मला खूपदा बोलतात ना की आपण पाहू शकतो, अगदी उघड्या डोळ्यांनी आपण गोष्टी पाहू शकतो. दुसरी गोष्ट मी हे मानते की आपला परमेश्वर जो आहे तो आपल्या हृदयात असतो. त्याचप्रमाणे मी माणुसकी हा धर्मसुद्धा मानते. त्यामुळे मी जातपात मानत नाही आणि जे जातपात मानतात त्यांच्याविषयीही मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्यासाठी मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि मानवता हीच प्रत्येक गोष्टीत मी इम्पॉर्टन्स देते की मानवतेलाच इम्पॉर्टन्स देते. विषय तो नाही आहे. विषय दुसरा हाही आहे की जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्ट तिथे डिनाय केली जाते. दुसरी गोष्ट, तिथे तुम्हाला जप करायला देत नाही की भले तुम्ही एखाद्या देवाचा जप करता, एखाद्या देवाचं नाव घेता, एखाद्या देवाचा मंत्र जो आहे तो उच्चारता आणि त्याप्रमाणे मेडिटेशन करता किंवा ध्यान करता, तर इथे ते सगळे वर्ज्य असतं. त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला करायला मिळत नाही. तिसरी गोष्ट, इथे तुम्हाला कंटिन्यू 10 दिवस मौनव्रत ठेवायला लागतं. मौनव्रत ठेवल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी पटतील, नाही पटतील, तुम्ही राहू शकता, नाही राहू शकता. मी बघितलं आहे की खूप जणांना मौनव्रत धारण करताही येत नाही, त्यांना बोलल्याशिवाय राहता येत नाही. मग इथे त्याच्याविरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाते. त्यामुळे जर तुम्हाला अगदी कंटिन्यू बडबड करायची असेल तर इथे येऊ नका. चौथी गोष्ट, तुम्हाला जर तुमची झोप खूप प्रिय असेल आणि तुम्हाला झोपेशिवाय काही आठवतच नसेल किंवा काही दिसतच नसेल तर इथे येण्यात तुम्हाला काही अर्थ नाही आहे. कारण इथे कंटिन्यू 11 ते 12 तास तुमच्याकडून मेडिटेशन केलं जातं आणि दिवसातले म्हणजे अगदी रात्री 9:30-10 वाजता तुम्ही झोपता ते सकाळी 4 वाजता तुम्हाला उठवलं जातं. तर एवढ्या वेळात उठायची जर तुमची ताकद असेल किंवा तुमची मेंटॅलिटी असेल की तुम्ही उठू शकता तर नक्की तुम्ही हे करा. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे की जेव्हा तुम्ही साधना करत असता, 11 ते 12 तास मेडिटेशन करत असता, तेव्हा तुम्हाला अगदी शांतपणे त्या साधनेमध्ये स्वतःला झोपून द्यायचं असतं. कारण जोपर्यंत तुम्ही अगदी मनापासून कुठली गोष्ट करत नाही
तोपर्यंत त्याचं इच्छित फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही तयार असाल. आणखीन एक गोष्ट, फॅमिली. आपल्यासाठी फॅमिली फार महत्त्वाची आहे आणि आपल्यापैकी खूप जण कधी आपल्या फॅमिलीशिवाय पासून दूर राहत नाही. मग ते कोणीही असो, आपण आपल्या फॅमिलीशी खूप अटॅचमेंट असतो. तर 10 ते 11 दिवस आपल्याला ना फॅमिलीशी बोलता येतं, तर आपल्याकडे मोबाईल पहिल्याच दिवशी काढून घेतले जातात. त्याच्यानंतर आपलं आणि आपल्या घरातल्यांचं काही कॉन्टॅक्ट नसतं. सो जर तुम्हाला आपल्या फॅमिलीशिवाय राहणं अशक्य असेल तर तुम्ही विपश्यनेला येऊ नका. कारण मग फार मेंटली म्हणजे अगदी माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. इतकं तिथे तुम्हाला घुसमट अगदी असह्य होते. जेव्हा मी गेली होती तेव्हा मला हे पहिले 3 दिवस 4 दिवस माझ्या फॅमिलीची खूप आठवण यायची. पण मी अगदी जिद्दीने ठरवलं होतं की मी ही साधना पूर्ण करणार. मला अनुभव घ्यायचे आहेत की नक्की ही विपश्यना साधना केल्यानंतर काय फायदे होतात. कारण अनेक जणांनी मला ह्याच्याबद्दल सांगितलं होतं आणि अनेकांनी पॉझिटिव्हच सांगितलं होतं. त्यामुळे मला ही साधना कंप्लीट करायची होती. कुठलीही गोष्ट अर्धवट करण्यात काही अर्थ नसतो. एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट आयुष्यात तुम्ही करायची असेल तर कंप्लीटच करा. त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याने अप्लाय होत असतील. मोबाईल तुमच्या हातात नसतो. आत्ताची पिढी अशी आहे किंवा आत्ता आपल्याला इतकी त्या मोबाईलची सवय झालेली असते की आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तर पुन्हा विपश्यनेचा जर कोर्स करणार असाल तर पुन्हा एकदा विचार करा. आहे तर साधना खूप सुंदर आहे. अगदी मन लावून केली तर अति उत्तम साधना आहे आणि ही तुमचा लाईफ चेंज करू शकते. पण ह्या सगळ्या त्यागांना तुम्ही तयार असाल तरच तुम्ही एक साधक म्हणून तिथे ॲप्लाय करा, उपस्थित राहा आणि तुमची विपश्यना साधना पूर्ण करा. आणि जर तुम्ही मनाने स्ट्रॉंग नसाल आणि तुम्हाला जर खूप इमोशनल असाल, खूप गोष्टींचा त्याग तुम्हाला करता येत नसेल यातला, तर प्लीज विपश्यना साधनेला जाऊ नका. कारण मग ती अर्धवट सोडून तुम्हाला तिथून निघाल. सो प्लीज विचार करा. साधना छान आहे, सर्व छान आहे, पण तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असाल, तुमची तेवढी पक्की खात्री असेल, जिद्द असेल, तर मग विपश्यना साधनेला